वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत महापुराण श्रवण करणाऱ्या सर्व भक्तांना माझा विनम्र नमस्कार। श्रोत्यो, गेल्या वेळेला आपण श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यात झालेला संवाद पाहिलेला आहे। आता या 61व्या अध्यायामध्ये शुकाचार्य सांगतायत श्रीकृष्णाला एकंदर पुत्र किती होते। ते शुकाचार्य सांगतायत एकैशस्ताः कृष्णस्य पुत्रान् दशदशा बलाः अजीजनोन्नन व पितुः सर्वात्म सर्वसंपदा। श्रीकृष्णाच्या प्रत्येक पत्नीला 10 पुत्र झाले। ते सर्व गुणांच्या बाबतीत वडिलांपेक्षा काही कमी नव्हते। म्हणजे श्रीकृष्णाला प्रत्येक पत्नीपासून 16,108 बायकांपासून प्रत्येकी 10, 16,108 गुणिले 10 करा, तितके 16,180 एवढे पुत्र श्रीकृष्णाला झालेले आहेत। तर आणि शुकाचार्य पुढे सांगतायत की हे सगळे पुत्र हे श्रीकृष्णासारखेच सगळ्या गुणांनी युक्त होते। श्रीकृष्णाप्रमाणे त्यांचं मुख होतं, दीर्घ बाहू होते, म्हणजे आजानुबाहू म्हणतो तसं हात लांब होते, आकर्षक नेत्र होते। त्यानंतर त्यांचं हसणं श्रीकृष्णासारखंच गोड हसणं होतं, भावपूर्ण नजर होते, मधुर वाणी होती। आणि श्रीकृष्णाच्या सगळ्या मुलांमध्ये श्रीकृष्णाचे जे पराक्रम श्रीकृष्णाने केले, जी शस्त्रास्त्र चालवली, त्या सगळ्यांचं ज्ञान देण्यासाठी श्रीकृष्णाने 10 गुरु एकंदर ठेवले होते। तर एवढ्या मुलांना शिकवायचं म्हणजे काय कमी गुरु लागणार नाही। तेव्हा श्रीकृष्ण सगळ्या मुलांसाठी त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली होती। श्रीकृष्णांच्या पत्न्या तर होत्याच, बरोबर शेकडो दासी द्वारकेमध्ये होत्या। त्या दासी मुलांचं सगळं काम करत होत्या। प्रद्युम्न, चौरदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि चारू असे रुक्मिणीला सगळे पुत्र झालेले आहेत। सगळ्यांची नावं चारू या त्यामध्ये मुख्य प्रद्युम्न आहे। त्यानंतर भानू, सुभानू हे इतर हे सगळे पुत्र हे जांबवतीचे होते, हे सत्यभामेचे होते। त्यामध्ये चंद्रभानू हा जास्त प्रसिद्ध झाला। जांबवतीचा सांब हा पुत्र जास्त प्रसिद्ध झाला। नंतर नग्नजितीला चित्रगु, वेगवान, वृषभ हे सगळे पुत्र त्याचे जास्त प्रसिद्ध झालेले, म्हणजे त्याने जास्त कीर्ती मिळवली। आता पुढे एक गंमत सांगतायत, रुक्मीची कन्या रुक्मवती हिचा विवाह प्रद्युम्नाशी झाला। बघा, जो रुक्मिणीच्या आणि श्रीकृष्णाच्या विवाहाला विरोध करत होता, त्या रुक्मीची कन्या रुक्मवती हिच्याशी प्रद्युम्नाचा विवाह झाला। म्हणजे मामाची मुलगी प्रद्युम्नाने करून घेतलेली आहे।
त्यानंतर 16,108 माता त्याच्या जर धरल्या तर त्याच्या पुत्रांची आणि नातवांची संख्या मिळून कोट्यावधी झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे यादव कुलाची एकंदर श्रीकृष्णाची पिढी जर धरली, श्रीकृष्ण आणि त्याच्या 16,108 बायका, त्यांची मुलं, परत त्यांची मुलं म्हणजे श्रीकृष्णाचे नातू, हे सगळं धरून कोट्यावधींच्या घरात ही संख्या गेलेली आहे असं कोण म्हणतंय? शुकाचार्य सांगायला गेले आहे. मग राजाला एक प्रश्न पडलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की रुक्मी हा जर एवढा कृष्णाचा द्वेष करणारा होता तर त्याने आपली मुलगी प्रद्युम्नाला कशी दिली? शुकाचार्य सांगतायत, प्रद्युम्न हा मूर्तिमंत कामदेव होता, अत्यंत सुंदर असा दिसायला होता. त्याला रुक्मवतीने स्वतःच स्वयंवरात वरमाला घालून टाकली. त्यावेळी युद्ध झालं आणि प्रद्युम्नाने एकत्रित आलेल्या सगळ्या राजांना जिंकलं आणि रुक्मवतीचं पण हरण केलं. म्हणजे वडिलांनी रुक्मिणीचं हरण केलं, ह्यांनी आईच्या भाचीचं हरण करून टाकलं. श्रीकृष्णाकडून अपमानित झालेला असला रुक्मी त्याच्या मनात वैर कायम होतं. परंतु आपली लाडकी बहीण रुक्मिणी ही प्रसन्न व्हावी म्हणून रुक्मिणी आपली कन्या रुक्मिणीच्या घरामध्ये दिलेली आहे. आता शेवटी काय झालं तरी बहीण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुक्मी जो आहे, रुक्मिणीचा भाऊ, त्याची मुलगी जी रुक्मवती, हिचा चॉईस काय होता? प्रद्युम्न, श्रीकृष्णाचा पुत्र, हा तिला स्वयंवरामध्ये आवडला आणि मग तिने त्याला वरमाला घातली. आणि मग आपल्या मुलीच्या विरोधात जायचं नाही. इकडं आपल्या मुलीच्या विरोधात जाणं पण शक्य नाही आणि प्रद्युम्नाचा पराक्रम पण त्याने पाहिला आणि आपल्या बहिणीच्या मनासारखं झालं. आपली एकुलती एक लाडकी बहीण आहे, तर आता तिला आपण प्रसन्न करावं, ती खुश असू दे असं म्हणून हा सगळा विचार करून रुक्मिणी पूर्वीचं थोडंसं वैर विसरून आपली कन्या श्रीकृष्णाच्या घरात श्रीकृष्णाची सून म्हणून दिलेली आहे. त्याच्या पुढं रुक्मीचं श्रीकृष्णाचे वैर होतं तरी सुद्धा आपल्या बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपली नात रोचना हिचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याला दिली. बघा, एक पिढी इकडं जोडली. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, प्रद्युम्नाला मुलगी दिली, अनिरुद्धला नात दिली. म्हणजे दोन पिढ्या रुक्मिणी वैर असून सुद्धा जोडलेल्या आहेत केवळ आपल्या बहिणीसाठी. विवाह सोहळा जेव्हा संपला तेव्हा कलिंग देशाचा एक राजा होता. तो रुक्मिणीला म्हणाला, रुक्मिणीचा जो भाऊ रुक्मी त्याला म्हणाला की बलराम खूप छान द्यूत खेळतात आणि तू बलरामांची द्यूत खेळून दाखव. त्यांनी काय केलं? ह्या मूर्ख लोकांचं ऐकून त्यांनी बलरामाला द्यूत खेळायला बोलवलं. बलरामाने द्यूत खेळायचं कबूल केलं, परंतु सगळे डाव रुक्मीने जिंकले. 100, 1000, 10,000 मोहरा रुक्मिणी जिंकल्या. मग कलिंग राजा बलरामाला चिडवायला लागला की तुम्ही हरलात, कारण ते सगळे रुक्मीच्या बाजूचे होते. रुक्मी जिंकला आणि बलराम हरला द्यूतामध्ये म्हणून ते सगळे चिडवायला लागले. बलरामाला ते सहन झालं नाही. त्याने 1,00,000 मोहरांचा डाव लावला, पण तो डाव बलरामाने जिंकला. 1,00,000 मोहरांचा डाव. परंतु रुक्मी अत्यंत लबाडपणा करायला लागला. तो म्हणला तू जिंकलाच नाहीस, मी जिंकलो असं म्हणून तो दंगा करायला आहे.
ऍक्च्युली बलरामाने तो डाव जिंकला होता. त्यानंतर बलरामाने पौर्णिमेचा समुद्र खवळावा त्याप्रमाणे तो खवळला. नंतर 10 कोटीचा डाव लावला, तो सुद्धा बलरामाने जिंकला. परंतु रुक्मी कपटानाने म्हणाला, मी जिंकलोय, या विषयातील तज्ञ निर्णय करू दे. परंतु आकाशवाणी अशी झाली की बलरामानेच हा जिंकला आहे आणि रुक्मी खोटं बोलतो आहे. परंतु या आकाशवाणीकडे रुक्मिणी लक्ष दिलेलं नाही. तो पुन्हा पुन्हा बलरामाला चिडवायला लागलेला आहे. तेव्हा मात्र बलराम अतिशय संतप्त झालेला आहे आणि रुक्मी त्याला वर काय म्हणतो, तुम्ही वनात भटकणारे गवळी आहात, द्यूतातलं तुम्हाला काय कळतंय? फाशाने आणि बाणाने फक्त राजघराण्यातल्या लोकांनी खेळायचं असतं, असं त्यांनी बलरामाला डिवचलं. रुक्मिणीने असा अपमान केल्यानंतर आणि इतर सगळे राजे हसल्यामुळं एक लोखंडी सोटा त्या ठिकाणी होता, लोखंडी सळी होती. ती सळी बलरामाने घेतली आणि त्यांनी सगळ्यांना, जे हसणारे होते त्या सगळ्यांचे दात पाडले आणि रुक्मीला ठार करून टाकले. रुक्मिणीचा भाव जो रुक्मी त्याला ठार करून टाकलं. कारण बलराम एक तर अत्यंत संतापी होता, त्यात त्याला हा सात्विक संताप आला की आपण डाव जिंकून सुद्धा रुक्मी आपल्याला खिजवतोय, चिडवतोय. आणि त्याबरोबर ते इतर राजे सुद्धा हसतायत. जे हसत होते त्या सगळ्यांचे दात पाडले आणि रुक्मीला डोक्यात सळी घालून त्यांनी मारून टाकले. त्यानंतर परीक्षित राजा म्हणाला, हे महान ऋषी शुकमुनीवर, मी असं ऐकलेलं आहे की अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा हिच्याशी विवाह केला होता. त्या प्रसंगी श्रीकृष्ण व शंकराचे अतिशय घनघोर युद्ध झाले. हा वृत्तांत आपण मला विस्तारपूर्वक सांगावा. श्रीकृष्णाचा नातू हा अनिरुद्ध आणि बाणासुराची कन्या ही उषा. उषा आणि अनिरुद्ध बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यांचं प्रेम होतं, नंतर त्यांचं लग्न झालं वगैरे, हे ढोबळमानाने ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण या ठिकाणी ती अत्यंत सविस्तर अशी आहे. शुकाचार्य सांगतायत, वामन अवतारामध्ये जो बलिराजा होता, त्या बलिराजाचा सगळ्यात मोठा मुलगा म्हणजे बाणासूर. हा बाणासूर जो होता यांनी शंकराची अत्यंत मोठी घोर तपश्चर्या केली. त्याची बुद्धिमत्ता चांगली होती. तो जी प्रतिज्ञा करेल तो पूर्ण करत असे. त्याला 1000 हात होते. एके दिवशी तांडव नृत्य करत असताना त्याने एका 1000 हाताने अनेक प्रकारचे वाद्य वाजवले आणि मग शंकर अत्यंत प्रसन्न झालेले आहे आणि बाणासुराला विचारतायत की तुला काय पाहिजे, तो वर माग. तेव्हा बाणासुराने सांगितलं की हे महादेवा, तुम्ही फक्त माझ्या नगरीचं रक्षण करा, बास, मला बाकीचं काही नको. मग शंकराने बाणासुराच्या नगरीचं रक्षण करायचं ठरवलं. कारण आता वर देण्याच्या बंधनामध्ये ते अडकलेले आहे. त्यामुळे बाणासूर अत्यंत उन्मत्त झालेला आहे. आपल्या नगरीचं रक्षण साक्षात महादेव करत आहेत असं म्हटल्यानंतर बाणासूर अत्यंत उन्मत्त झालेला आहे. मग त्यांनी काय केलंय, तो म्हणाला मला आता लढायचंय कुणाशी तरी, माझे हात आता सळसळायला लागले, मला कुणाशी तरी युद्ध करायचं आहे. एक तर असुर, पहिल्यांदा राक्षस दैत्य, त्यात शंकराकडून वर मिळाल्यामुळे नगरीचं रक्षण करायला महादेव आहेतच. मग आता कुणाशी युद्ध करायचं? शंकर म्हणाले, अरे मूर्खा, विनाकारण तू कुणाशी युद्ध करू नकोस.
ज्या दिवशी तुझ्या रथावरील ध्वजा कोलमडून पडेल त्या दिवशी माझ्यासारख्याच योद्ध्याचं तुझ्याशी युद्ध होईल आणि तुझा गर्व नाहीसा होईल. म्हणजे महादेवाने ज्या पद्धतीने वर दिला तसा त्याला शापही दिला. कारण वर दिल्यानंतर उन्मत्त होऊ नये. आपल्या श्रावण महिन्याच्या कथेमध्ये असतं बघा, उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस. म्हणजे एखादा वर मिळाला, एखाद्या चांगला आशीर्वाद मिळाला तर त्यामुळं माणसाने उन्मत्तपणा करू नये, गर्विष्ठपणा करू नये. परंतु बाणासुराने गर्विष्ठपणा केलेला आहे. कुणाशी तरी विनाकारण युद्ध करण्याचं त्याने ठरवलेलं आहे. मग शंकराने त्याला सांगितलं की मूर्खा, कुणाशी युद्ध करायला जाऊन विनाकारण नुकसान करू नकोस, गप शांत राहा. ज्या दिवशी तुझ्या रथावरचा ध्वज खाली पडेल त्या दिवशी तुझ्याशी एक मोठा माझ्यासारखा योद्धा तुझ्याशी युद्ध खेळेल. त्या बाणासुराला उषा नावाची एक कन्या होती. तिच्यासाठी हा बाणासूर पती म्हणजे तिच्या स्वयंवराची तयारी करण्याच्या मनस्थितीमध्ये होता. आपली कन्या उषा हिला चांगला वर मिळावा म्हणून त्याचं वर संशोधन चाललेलं होतं. एके दिवशी उषेला म्हणजे बाणासुराच्या मुलीला स्वप्नामध्ये अनिरुद्ध सारखा एक युवक दिसलेला आहे आणि ती त्याच्याबरोबर रममाण झालेली आहे असं तिला स्वप्न पडलेलं आहे. आणि मग हा कोण असेल हाच ती विचार करायला लागलेली आहे. बाणासुराच्या पदरी कुंभार नावाचा एक मंत्री होता. त्या मंत्र्याला चित्रलेखा नावाची एक मुलगी होती. ती अत्यंत सुंदर चित्र काढायची, हुबेहूब चित्र काढायची. ती या उषेची सखी होती. मग उषेने काय केलं, चित्रलेखेला सांगितलं की म्हणाली, सखी अगं मला स्वप्नामध्ये ना एक अत्यंत सुंदर असा पुरुष दिसलेला आहे, जणू कामदेव आहे तो, आणि त्याच्याशी मी रममाण झालेली आहे. मी असं करते ना, फक्त त्याचं वर्णन मी करते, तू ते वर्णन ऐकून तू त्याचं चित्र काढशील. ही चित्रलेखा म्हणाली, बघ बाई, बघूया, तू सांग तरी, बघूया, मला जमलं तर मी काढीन. आणि मग उषा म्हणाली, बघ ना, त्याचा रंग असा सावळा होता पण फार तेजस्वी होता. त्याने पितांबर नेसला होता. अत्यंत सुदृढ असा, स्त्रियांना आवडेल असा होता. आणि त्याच्याबरोबर थोडंसं रममाण होईपर्यंत निघून गेला. मग तिने थोडं त्याचं वर्णन केलं, त्याचा चेहरा कसा होता, हात कसे होते, पाय कसे होते, त्याची एकंदर फीचर्स कशी होती, हे सगळं वर्णन उषेने तिच्यासमोर केलेलं आहे. मग चित्रलेखेने काय केलं, एक एक चित्र काढायला सुरुवात केली. पहिल्यांदा एका कल्पनेनेच बघ आहे सगळं. तिने काही प्रत्यक्ष अनिरुद्धाला पाहिलेलं नाहीये, उषेनेही पाहिलेलं नाही आणि चित्रलेखानेही पाहिलेलं नाही. परंतु उषा जे वर्णन करते आहे त्याप्रमाणे ही चित्रलेखा चित्र काढायचा प्रयत्न करते. पहिल्यांदा तिने एक चित्र काढलं. उषा म्हणाली, नाही, असा हा नव्हता, असा नाही. परत दुसरं चित्र काढलं, गंधर्वांसारखा दिसणारा, नाही, असा पण नाही. परत विद्याधर सारखं चित्र काढलं, नाही, असा पण नाही. अशी 7-8 चित्र काढल्यानंतर शांत डोकं ठेवलं तिने. पुन्हा एकदा सगळं त्याचं स्मरण केलं, श्रीकृष्णाचं स्मरण केलं. आणि मग तिने जे चित्र काढलं तो म्हणजे हुबेहूब उषेला स्वप्नामध्ये दिसलेला जणू काही अनिरुद्धच होता साक्षात, असं तिने हुबेहूब चित्र काढलं. ते काढून तिला दाखवल्यानंतर उषा अगदी खुश झाली. अगो बाई, हाच असाच दिसत होता तो,
तू हे जे चित्र काढलेस ना, हा त्याचंच आहे हे चित्र, अगदी तू हुबेहूब काढलेलं आहेस बघ, पण आता हा मला भेटणार कुठं आणि कसा? शुकाचार्य सांगतायत, चित्रलेखा ही योगिनी होती, तिला योगमाया ही विद्या होती. मग तिने काय केलं? योगमायेचं स्मरण केलं आणि मग तिच्या लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून श्रीकृष्णाचा नातू आहे, प्रद्युम्नाचा मुलगा आहे. आणि मग एका रात्रीच्या वेळेला आकाश मार्गाने ती श्रीकृष्णाच्या वाड्यामध्ये गेलेली आहे. श्रीकृष्णाच्या वाड्यामध्ये जाऊन ज्या ठिकाणी अनिरुद्ध झोपला होता त्याला तिने पलंगासकट उचललेला आहे. ती योगिनी असल्यामुळे ती काहीही करू शकत होती, त्यामुळं तिने आपल्या योगाच्या बळावर त्या अनिरुद्धाला पलंगासकट उचललेला आहे आणि उषेच्या अंतःपुरात त्याला आणून ठेवलेला आहे. साक्षात अनिरुद्धाला पाहिल्यानंतर उषा अत्यंत आनंदित झालेली आहे आणि तिच्या अंतःपुराकडे कोणीही जात नव्हतं हे तिला माहीत होतं. जेव्हा अनिरुद्ध जागा झाला तेव्हा बघतोय तर आपण कुठं आलोय, काय आलोय त्याला कळेना. मग उषेने त्याला सगळी हकीकत सांगितलेली आहे. अनिरुद्धाला सुद्धा उषा अत्यंत आवडलेली आहे, ती आवडण्यासारखीच होती. मग ते दोघेही एकमेकांवरती अनुरक्त झालेले आहेत. उषेच्या अंतःपुरात कोणी जाऊ शकलं नव्हतं, त्यामुळे बाणासुराला किंवा कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही वाड्यातल्या कोणालाही हा पत्ता लागला नाही की अनिरुद्ध इथे तर राहायलाच आलेला आहे. काही दिवसांनी अनिरुद्धाचा शारीरिक संबंध झाल्यामुळं या उषेचं कौमार्य नष्ट झालेलं आहे आणि शरीरावर ती गरोदर असल्याची काही चिन्ह दिसायला लागलेली आहेत. पहारेकऱ्याच्या एका लक्षात आलेलं आहे की ही जास्तच प्रसन्न दिसते, हसते, हल्ली तिच्या तोंडावर एक प्रकारचं तेज आलेलं आहे, काहीतरी बदल नक्की झालेला आहे. एवढा बदल आम्ही उषेकडे कधीच बघितलेला नाही. तिच्या अंतःपुराच्या बाहेर जे पहारेकरी होते तिला कधीतरी अशी येता जाता उषा दिसली असणार आहे. त्या पहारेकराची इतकी बारीक नजर होती की त्याने जाऊन बाणासुराला सांगितलं की उषा एवढी प्रसन्न आम्हाला कधीच दिसली नाही जेवढी आता हल्ली दिसायला लागलेली आहे. काहीतरी विचित्र बदल झालेला आहे, तर आपण त्याचा शोध घ्या. तेव्हा बाणासूर विचार करायला लागलेला आहे की जर ती गरोदर वगैरे असेल, पण कसं शक्य आहे? एवढा पहारा आहे, तिच्या अंतःपुरात जायला सगळ्यांना बंदी आहे, असं असताना एखादा परपुरुष तिथे कसा जाईल? आणि मग तो अचानक तिच्या महालात आलेला आहे. तिच्या अंतःपुरात बाणासूर स्वतः, उषेचे वडील बाणासूर स्वतः आलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनिरुद्ध महाराज आरामात झोपले होते. अत्यंत सुंदर असलेल्या त्या सावळ्या पितांबर शोभत असलेल्या त्या अनिरुद्धाला बाणासुराने पाहिलेला आहे. लांब बाहू, कमळाप्रमाणे डोळे, कुरळे कुरळे केस, सुंदर हास्य, सुंदर वेशभूषा केलेला, अंगाला केशराचा वास येणारा असा तो उषेजवळ बसला होता. बाणासुराने हे पाहिलं आणि त्याला मारण्यासाठी त्यांनी लोखंडाचा परीघ हातात घेतलेला आहे आणि त्या पवित्र्यात त्याला उभा राहिलेला आहे. सैनिक आलेले आहेत, परंतु अनिरुद्ध त्यांनी स्वतःच्या कमरेची तलवार काढलेली आहे आणि सगळ्यांचे तुकडे तुकडे करून टाकलेले आहे. सगळ्या सेनेचा संहार केलेला आहे.
आता हा आपल्याला आवरत नाही असं म्हटल्यानंतर त्याला ठार मारलं तर उषा नाराज होईल. दैत्य असला तरी तो पिता आहे. म्हणून त्याने काय केलं, अनिरुद्धाला नागपाशाने बांधून टाकलं. उषा मात्र शोकाने विव्हळ झालेली आहे. पुढे शुकाचार्य सांगतायत, अनेक दिवस अनिरुद्ध दिसत नाही असं म्हटल्यानंतर द्वारकेमध्ये त्याच्या घरात सगळेजण शोधाशोध करायला लागलेले आहे. आता इथं पुन्हा एक प्रश्न येतो. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे दोन्ही देवांश होते, देवाचे अवतार होते. मग त्यांना अंतर्ज्ञानाने हे समजलं नाही का की अनिरुद्ध उषेजवळ आहे, बाणासुराच्या राजवाड्यात तो आहे. हे सगळं त्यांना माहीत होतं. परंतु विधिलिखित असं होतं की बाणासुराचा वध हा अनिरुद्धाच्या हस्ते त्याच्या मृत्यूच्या दिवशीच होणार होता. म्हणून ही सगळी कथा त्यांना घडवावी लागली. हे विधिलिखित हे घडणारच होतं. परंतु त्यांनी सुद्धा अनिरुद्ध दिसत नाही असं सगळ्यांसारखं म्हणायला सुरुवात केलेली आहे. त्याला शोधा, इकडं बघा, तिकडं बघा, पूर्वेकडे बघा, पश्चिमेकडे बघा. सगळे लोक त्याची शोधाशोध करत आहेत. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी शांतपणे झोपाळ्यावर बसलेले आहेत. परंतु आम्ही अनिरुद्धाच्या चिंतेत आहोत असं दाखवत आहेत. आणि मग नारद मुनी आलेले आहेत श्रीकृष्णाकडे. म्हणाले, कृष्णा, हे प्रभो, आपले नातू बाणासुराकडे आहेत आणि त्याला नागपाशाने बांधलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणाला, हो बर, आता मला युद्ध करायलाच पाहिजे. असं म्हणून यादव सेना 12 बाणासुराकडे निघालेली आहे. बाणासुर 12 अक्षौहिणी सैन्य घेऊन नगराच्या बाहेर आलेला आहे. त्याच ठिकाणी बाणासुराला ज्यांनी नगरीचं रक्षण करण्याचं वचन दिलेलं आहे ते महादेव बाणासुराच्या नगरीचं रक्षण करत आहेत. श्रीकृष्ण त्या ठिकाणी आलेले आहेत. शंकर नंदीवर बसून बाणासुराला वचन दिल्याप्रमाणे त्याच्या नगरीचं रक्षण करत आहेत. इकडे श्रीकृष्ण युद्ध करायला आलेले आहेत. आता पंचायत अशी झाली की श्रीकृष्ण आणि महादेव यांच्यामध्ये आता युद्ध करायची वेळ आलेली आहे. इकडं बाणासुराच्या वचनात अडकल्यामुळं महादेवांना युद्ध करावं लागणार आहे त्याच्या नगरीचं रक्षण करायला. आणि श्रीकृष्णाचा नातू इकडं अडकल्यामुळं श्रीकृष्णाला युद्ध करायला लागणार आहे. ती नगरीचा पराभव करून त्याला आपल्या नातवाला घेऊन जायला पाहिजे. अशा रीतीने भगवान श्रीकृष्ण आणि महादेव यांच्यात युद्ध व्हायची चिन्ह दिसायला लागलेली आहे. तेव्हा श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, जुंभणास्त्र, जुंभा म्हणजे जांभई, जृंभास्त्र महादेवांवरती सोडलेलं आहे. आणि त्यामुळे महादेव जांभया द्यायला लागलेले आहेत, त्यांना झोप यायला लागलेली आहे. श्रीकृष्ण आता महादेव काही युद्ध करत नाहीये. ही संधी साधून श्रीकृष्णाने बाणासुराच्या सैन्याचा पराभव सुरू केलेला आहे. इकडं प्रद्युम्नाने बाणाच्या वर्षयाने त्या बाणासुराचं सैन्य मारायला सुरुवात केलेली आहे. असं त्यांचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. शंकराचं भूतगण त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचीही मस्तकं श्रीकृष्णाने उडवलेली आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपला ज्वर सोडलेला आहे. ज्वर म्हणजे काय आहे, एक सगळ्यांना सैनिकांना